छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मराठी साम्राज्याचे संस्थापक होते. शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले शिवाजीराजे जिजाऊंच्या संस्कारातून घडले. त्यांनी स्वबळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. गनिमी कावा तंत्राचा वापर केला आणि 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक करून घेत त्यांनी छत्रपतीपद धारण केलं. ते एक आदर्श, न्यायप्रिय आणि सर्वधर्म समभाव मानणारे राजे होते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. आज आपण शिवजयंतीच्या निमित्ताने या महापुरुषाच्या आठवणींना उजाळा देत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते. बालपणी जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगून अन्यायाविरुद्ध लढा देण्याची शिकवण दिली. 18व्या शतकात महाराष्ट्रात मुघल आणि आदिलशाही सारख्या परकीय सत्तांचा अन्याय फोफावला होता. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापन करण्याचा ध्यास घेतला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावरती त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. महाराजांनी गनिमी कावा या युद्धनीतीचा वापर करून बलाढ्य शत्रूंना धूळ चारली. अफगल खानाचा वध, शाहिस्ते खानाची फजिती आणि आग्र्याहून सुटका यासारख्या अनेक शौर्यकथा इतिहासात अजरामर आहेत. त्यांनी केवळ लढायाच जिंकल्या नाही तर शिवशाही स्थापन करून प्रजेला न्याय दिला. शेतकरी, महिला आणि सर्व धर्माच्या लोकांना त्यांचा आदर आणि हाच त्यांच्या राज्याचा गाभा होता. छत्रपती शिवाजी राजा असा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्तरावरच्या लोकांना एकत्रित आणलं. त्यांनी तरुण लोकांचा एकत्र आणून किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. आपण या सगळ्यांना शिवाजी महाराजांचे मावळे म्हणतो. शिवाजी महाराजांचं आपल्या मावळ्यांवर खूप प्रेम होतं. ते फक्त त्यांचे साथीदार नव्हते तर महाराज मावळ्यांना स्वतःच्या कुटुंबाचा भाग समजत असत. त्यांच्या आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगी महाराज त्यात सामील होत. पुढे त्यांनी मावळ्यांच्या सहकार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले काबीज केले. कधी शक्ती तर कधी युक्ती या तंत्राचा वापर करून शिवाजी महाराजांनी अनेक मुघल राजांचा, सेनापतींचा पराभव केला. फक्त स्वराज्य स्थापन करून उपयोग नाही तर आपल्या जनतेचा रक्षण करणारा, प्रजेची काळजी घेणारा एक राजा असणं देखील खूप महत्त्वाचं होतं. शिवरायांनी शपथ घेतल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी मुघल राजवटीविरुद्ध न घाबरता उभे राहिले आणि कुठल्याही संकटाला अत्यंत धीटाईने आणि न घाबरता ते सामोरे गेले. युद्धाच्या वेळी महिला आणि लहान मुलांवर अन्याय करायचा नाही ही महाराजांची सक्त ताकीद होती. ते केवळ फक्त राज्यातील किंवा घरातील तर शत्रूच्या पक्षातील देखील स्त्रियांचा आदर करत असत. कल्याण मोहिमेअंतर्गत महाराजांच्या सैन्याने कल्याणच्या सुभेदाराची सून, जी अत्यंत सुंदर होती, तिला पकडून महाराजांसमोर हजर केले. महाराजांनी तिच्याकडे पाहून आपल्या सरदारांना उद्देशून म्हणाले, अशीच आमची आई असती सुंदर, रूपवती, आम्हीही सुंदर झाले असतो. यानंतर त्यांनी तिची ओटी भरून साडी चोळी देऊन तिला सन्मानाने तिच्या घरी ठेवले. असे होते आमचे छत्रपती राजे. न्याय आणि समता यांचा एक उद्देश त्यांच्या या संपूर्ण न्यायप्रियेतून दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यातल्या सर्व स्तरातल्या सर्व जातीच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य स्थापन केलं होतं आणि या सर्वांना ते प्रत्येकाला समानतेची वागणूक देत होते. महाराजांची स्वराज्य स्थापनेसाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या कार्यातून मुलांना देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठता शिकता येईल. 6 जून 1674 रोजी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते अधिकृतपणे छत्रपती झाले. त्यांनी एक शिस्तबद्ध लष्कर आणि मजबूत नौदल उभे केले. म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक देखील असे म्हटले जाते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतसो सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना मानाचा मुजरा करते. धन्यवाद.